नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, 12 मे रोजी माजी मिस पुणे ट्विशा शर्मा हिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर जी खळबळ देशभरात उडालेली आहे त्याच्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले. 12 मे पासून सुरू झालेलं हे प्रकरण आजपर्यंत सुद्धा चर्चेत आहे. यामध्ये कायदेशीर कारवाई चालू आहे, यामध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत. ट्विशाच्या घरचे म्हणजे तिचे आई वडील आणि भाऊ यांनी एक पवित्रा घेतला होता की जोपर्यंत ट्विशाच्या मृत्यूचा उलगडा होत नाही तोपर्यंत आम्ही तिचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, त्यावरती अंत्यसंस्कार करणार नाहीत. त्यामुळे मागच्या जवळपास 11 दिवसांपासून ट्विशाचा मृतदेह हा रुग्णालयातील शवागारात पडलेला होता. शेवटी काल तिच्यावरती अंत्यसंस्कार तिच्या घरच्यांनी केले. त्यांच्या मागणीनुसार मग यामध्ये काय उलगडा झालेला आहे, ही घटना घडली कशी, ट्विशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, या मृत्यूची सत्यता काय आहे, तिच्या मृत्यूच्या घटनेच्या वेळीचं CCTV फुटेज यामध्ये काय चित्रित झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा मृत्यू ट्विशा शर्माचा हा इतका वादग्रस्त आणि संशयास्पद बनलेला आहे, हा संपूर्ण घटनाक्रम आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ट्विशा शर्मा ही मूळची नॉयडाची, नॉयडामध्ये जन्मली, तिथंच MBA पर्यंतचं शिक्षण घेतलेलं. लहानपणापासूनच तिला मॉडेलिंग आणि ऍक्टिंगची आवड होती. 2012 साली तिने मिस पुणे हा टायटल सुद्धा जिंकला होता. त्यानंतर तिने काही वर्ष मॉडेलिंग केली, तेलुगू 2-4 सिनेमांमध्ये काम सुद्धा केलं. पण त्यानंतर एका डेटिंग ॲपवरनं तिची समर्थ सिंग नावाच्या एका व्यक्तीसोबत ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं, प्रेमात, आणि शेवटी डिसेंबर 2025 मध्ये म्हणजे जवळपास 5-5.5 महिन्या अगोदरच तिचं भोपाळच्या समर्थ सिंग सोबत लग्न झालेलं होतं. लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार सुरू होता. समर्थ सिंग हा स्वतः ॲडव्होकेट होता. त्याचप्रमाणे समर्थ सिंगची आई गिरीबाला सिंग या रिटायर्ड जज आहेत. भोपाळमध्ये हे कुटुंब वास्तव्यास होतं. 12 मेच्या दिवशी, आता ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला त्या दिवशीचा घटनाक्रम समजून घेऊया. 12 मेला संध्याकाळी ट्विशा शर्मा ही पार्लरमध्ये गेली, ब्युटी पार्लरमध्ये जे काय होतं तिने उरकलं आणि साधारणपणे 6च्या सुमारास ती ब्युटी पार्लरमधनं बाहेर निघली. घराजवळच्याच एका पार्कमध्ये, गार्डनमध्ये तिने 1 तासभर वॉक केलं. वॉक करून ती घरी आली. घरी आल्यानंतर तिने जेवण वगैरे केलं. त्यानंतर 1 तास टीव्ही बघितला. टीव्ही बघितल्यानंतर साधारणपणे 10च्या सुमारास तिने आपल्या आई वडिलांना, जे नॉयडात राहतात, त्यांना फोन केला. 10:05 फोनवर बोलत असतानाच फोन अचानकपणे कट झाला आणि 10:20 ट्विशाचा मृत्यू झाल्याचं तिच्या आई वडिलांना कळलं. जे 10:05 ते मुलीसोबत बोलत होते फोनवरती, त्या मुलीचा 15 ते 20 मिनिटात मृत्यू झाल्याचं त्यांना समजलं. हा आहे घटनाक्रम. आता यामध्ये ट्विशाच्या आई वडिलांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ती आमच्यासोबत फोनवर बोलत होती त्यावेळी कोणीतरी आलंय आणि त्याच्यामुळे ट्विशा घाबरली आहे असं आम्हाला स्पष्टपणे जाणवलं आणि तिने फोन कट केला. त्यानंतर आम्ही बराच वेळ तिच्या फोनवरती फोन करत राहिलो पण तिने फोन उचलला नाही. मग आम्ही तिची सासू गिरीबाला सिंग हिला फोन केला आणि ट्विशाबद्दल विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की ट्विशा चक्कर वगैरे येऊन पडली, तिला सफोकेशन म्हणजे गुदमरल्यासारखं होत आहे. मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज तिला हॉस्पिटलला घेऊन जा, पण थोड्याच वेळात त्यांनी कळवलं की ट्विशाचा मृत्यू झाला. आता हे म्हणणं आहे ट्विशाच्या आई वडिलांचं. ट्विशाच्या आई वडिलांनी सरळ ट्विशाच्या मृत्यूवरती संशय व्यक्त केलेला आहे. CCTV फुटेजमध्ये चित्रित झालेल्या याच्यानुसार ट्विशा साधारणपणे 10:05-10:10च्या सुमारास जिन्यातनं वरती छताकडे जाताना दिसते. त्यानंतर काहीसा आवाज झाल्यासारखं दिसतं. तिचा पती बाहेर आलेला दिसतोय. त्यानंतर ट्विशाची सासू ही वरच्या मजल्यावरती येते, ती सुद्धा CCTV मध्ये दिसत आहे. ती तिथल्याच कोणाशी 1-2 जणांशी बोलते आणि परत खाली जाते आणि थोड्या वेळाने ट्विशाचा पती समर्थ आणि अजून 2 जण, असं म्हणतात ते ट्विशाचे किंवा समर्थचे मित्र होते, यांचे फॅमिली फ्रेंड होते, ते उचलून तिची डेड बॉडी खाली आणताना दिसत आहेत जिन्यावरनं CCTV फुटेजमध्ये. असं म्हटलं जातं की ट्विशाने छतावरती जी त्यांनी जिम बनवलेली होती त्या जिमचा एक रॉड होता, त्या रॉडला जिमच्याच इलास्टिक बेल्टने फाशी घेतलेली आहे असं सांगण्यात येतं. पोस्टमॉर्टम मध्ये सुद्धा ट्विशाने फाशी घेतल्यामुळे तिचा जीव गुदमरला आणि तिचा मृत्यू झाला असं म्हटलं जातं. पण
ट्विशाच्या घरच्यांना हे मान्य नाही. आता पुढची एक गोष्ट जी ट्विशाच्या घरचे आणि तिचे मित्रमैत्रिणी सांगतात की ट्विशा या लग्नाने खुश नव्हती. ट्विशा असं सारखं त्यांना सांगायची की तिच्या सासरचे लोक तिला हुंड्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी नेहमी दबाव टाकतात, 2 लाख रुपये मागत राहतात. त्यानंतर धक्कादायक गोष्ट म्हणजे ट्विशा ज्यावेळी तिचा मृत्यू झाला ती 2 महिन्यांची गरोदर होती, प्रेग्नेंट होती. प्रेग्नेन्सीमध्ये तिची सासू आणि तिचा नवरा हा तिला हे मूल आमचं नाही असं म्हणून तिला त्रास देतात, तिला शर्मिंदा करतात, तिला लाज आणतात, असं ट्विशाच्या घरच्यांचं आणि मित्रमैत्रिणींचं म्हणणं आहे. पैशांसाठी, त्यानंतर प्रेग्नेन्सीमुळे हे सारखा तिचा छळ करत होते. ट्विशाने मृत्यूपूर्वीच तिच्या मैत्रिणीला एक मेसेज केला होता की माझं चुकलेलं आहे, तू चुकू नकोस, अशा स्वरूपाचा तो मेसेज आहे, अशी माहिती हाती येत आहे. हा झाला संपूर्ण त्या घटनाक्रम. ट्विशाच्या आई वडिलांचं काय म्हणणं आहे? ट्विशाला त्रास होता, ती खुश नव्हती. ज्या 12 मेलाच जेव्हा ही आई वडिलांची फोनवर बोलत होती त्यावेळी ती नॉयडाला येण्यासाठी म्हणत होती. तिने 15 तारखेचं तिकीट सुद्धा बुक केलेलं होतं नॉयडाला आपल्या माहेरी जाण्यासाठी. दुसरी माहिती अशी येते की समर्थ तिचा पती तिला घेऊन बँगलोरला फिरण्यासाठी जाण्याचं बोलत होता, पण तिने नकार दिला. त्याऐवजी ती तिच्या भावाकडे किंवा आई वडिलांकडे जाण्याच्या प्रयत्नात होती, अशी माहिती मिळते. या उलट जी ट्विशाची जी सासू आहे गिरीबाला सिंग, तिने वेगळी कथा मांडलेली आहे. तिच्या म्हणण्यानुसार ट्विशाला लग्न करायचंच नव्हतं. तिने कशामुळे लग्न केलं माहीत नाही. त्यानंतर आम्ही तिला खर्चासाठी, कारण तिने लग्नानंतर काम करायचं सोडून दिलं होतं, त्यानंतर आम्ही तिला 5,000 ते 50,000 रुपये पॉकेट मनी, मी किंवा माझा मुलगा समर्थ हे तिला देत असायचो नेहमी. तिने गिरीबाला सिंगने UPI पेमेंटचे स्क्रीनशॉट दाखवलेत वगैरे वगैरे, त्यांनी पुरावे त्यांच्या पद्धतीने मांडले. ते म्हणायचे जर आम्हीच तिला इतके पैसे देतो खर्चासाठी तर आम्ही तिच्याकडनं 2 लाख रुपये का मागू? आम्ही संपन्न आहोत. ती स्वतः, कारण गिरीबाला सिंग स्वतः जज होत्या, मुलगा ॲडव्होकेट, आम्ही संपन्न आहोत, आमच्याकडे सर्व काही आहे, आम्हाला ट्विशाच्या पैशांची काहीही गरज नव्हती. हुंडा मागायचाच असता तर तो आम्ही लग्नाच्या आधी मागितला असता. त्यामुळे ट्विशालाच मुळात प्रेग्नन्सी जेव्हापासून कळली तेव्हापासून तिच्याच वागण्यात खूप बदल आलेला होता. तिला मूल नको होतं असं ट्विशाची सासू गिरीबाला सिंग म्हणतात. तिला मूल नको होतं, तिला हे मूल अबॉर्ट करायचं होतं. त्यानंतर त्यांनी अतिशय धक्कादायक गोष्ट मांडली, ती म्हणजे ट्विशाला विविध व्यसनं होती. तिला ड्रग, गांजा, कोकेन यासारख्या अंमली पदार्थांचं व्यसन होतं. तिला जर हे सगळं मिळालं नाही तर ती अस्वस्थ व्हायची, थरथरायची. तिला स्वच्छंद आयुष्य जगायचं होतं. तिला विवाहितेसारखं घर संसारिक आयुष्य जगायचं नव्हतं. गिरीबाला सिंग म्हणतात, आमचा तिच्या काम करण्याला कुठलाही विरोध नव्हता. आम्ही काही फारच मागासलेले वगैरे नाही आहोत. तिने काम करावं, तिचं करिअर करावं याला आमची पूर्ण संमती होती, लग्नाच्या आधीपासून संमती होती. पण हिलाच वैवाहिक जीवनामध्ये अडकायचं नव्हतं असं गिरीबाला सिंग म्हणतात. यानंतर तिच्या मृत्यूनंतर घरच्यांनी केलेल्या आक्रोशानंतर घरच्यांनी तिच्या आंदोलनही केली, सर्व काही झालं. त्याच्यामुळे गिरीबाला सिंग आणि समर्थ यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला. गिरीबाला सिंगने अंतरिम जामीन मिळाला, कारण त्यांचं वय जास्त असल्यामुळे त्यांना अटकेपूर्वीचा अंतरिम जामीन मिळाला. पण 12 मे जेव्हा ट्विशाचा मृत्यू झाला त्या दिवशीपासून समर्थ सिंग तिचा पती हा फरार होता. तो कुठे आहे कोणालाच माहीत नव्हतं. त्यामुळे ट्विशाच्या घरच्यांनी एकच रान उठवलं. तिच्या मित्रमैत्रिणींनी आंदोलनं केली आणि समर्थला आधी अटक करा, त्याशिवाय आम्ही ट्विशाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली. म्हणून 10-11 दिवसांपासून ट्विशाचा मृतदेह भोपाळमधल्याच हॉस्पिटलच्या शवागृहात पडलेला होता. शेवटी 22 तारखेला समर्थ सिंग हा जबलपूरमध्ये तिथल्या न्यायालयात शरण गेला, सरेंडर त्याने केलं. जबलपूर पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आणि शेवटी भोपाळ पोलिसांकडे त्याला हस्तांतरित करण्यात आलेला आहे. समर्थ सिंगला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. अटक झाल्यानंतर समर्थ सिंगने सुद्धा तेच दावे केलेत की ट्विशाला अंमली पदार्थांचं व्यसन होतं, तिला मूलबाळ नको होतं, तिला विवाहितेसारखं घर संसार करायचा नव्हता, तिला स्वच्छंद आयुष्य जगायचं होतं. लग्न ही तिच्या आयुष्यातली एक अडचण बनत होती, त्यामुळे तीच नेहमी भांडणं उकरून काढायची. आम्ही तिला सगळं काही दिलं, तिला कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाहीये, पण तिलाच
संसार करायचाच नव्हता, त्यामुळे तिने असे पाऊल अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन उचलले, असं समर्थ सिंगचं म्हणणं आहे. गिरीबाला सिंग यांना अटक होणार का, समर्थ सिंगचं पुढे काय होणार आणि एकूण ट्विशा शर्मा या मिस पुणे, माजी मिस पुणेचा मृत्यूचं रहस्य कसं उलगडणार हे आता पुढील तपासात आपल्याला समजून येईलच. मित्रांनो, घटना अतिशय खळबळजनक आहे. जर संसारात तुमचं जमत नसेल तर कायदेशीररित्या वेगळे होण्याचे मार्ग कायद्याने आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे कोणीही, पत्नी असो किंवा पती असो, कोणीही अशी टोकाची पावलं उचलणं हे अतिशय धोकादायक आहे, हे योग्य नाही. पूर्ण सत्सद विवेक बुद्धीने निर्णय घ्यावेत, शांतपणे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करावा, हे अत्यंत महत्त्वाचं असतं वैवाहिक जीवनामध्ये. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.